परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. श्री गुरु म्हणती जननीसी, आम्हा ऐसा निरोपदेसी, अनित्य शरीर तू जाणसी, काय भरवसा जीवित्वाचा. श्लोक. अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः, नित्यं सन्निहितो मृत्युः, कर्तव्यो धर्मसंग्रहः. टीका. एखादा असेल स्थिरजीवी, त्यासी तुझी बुद्धी परवी, अनित्य देह विभवो भावी, पुढे कवणा भरवसा. देह म्हणजे क्षणभंगुर, नाही राहिले कवण स्थिर, जववरी दृढ असेल शरीर, पुण्यमार्गे रहाटावे. जो असेल मृत्यूसी जिंकित, त्याने निश्चयावे शरीर नित्य, त्यासी तुझा उपदेश सत्य, म्हणे करीन धर्म पुढे. अहो रात्री आयुष्य उणे, होत सते क्षण क्षणे, करवा करावा धर्म याची कारणे, पूर्ववयेसी परियेसा. अल्पोदकी जैसा मत्स्य, तैसे मनुष्य अल्पायुष्य, जव बरियसे प्राणी सुरस, धर्म करावा परियेसा. जैसा सूर्याचा रथ चाले, निमिष होता शीघ्र काळे, 32 सहस्र गाव पळे, तैसे आयुष्य क्षीण होय. पर्जन्य पडता वृक्षावरी, उदक राहे पर्णाग्री, स्थिर नभे अवधारी, पडे भूमीवरी सवेची. तैसे शरीर नभे स्थिर, जीवित्वा मरण निर्धार, यौवन अथवा होताची जर, कलेवर हे नश्य जाण. याची कारणे देहासी, विश्वासू नये परियेसी, मृत्यू असे हा सहवासी, धर्म करावा तात्काळी. पिकले पान वृक्षी जैसे, लागले असे सूक्ष्म वेशे, तैसेच शरीर हे भरवसे, केधवा पडेल न कळे जाणा. एखादा नर कळंतरासी, द्रव्य देतो परियेसी, दिवस गणना करी कैसी, तैसा यमकाळ लक्षितसे. जैसा समस्त नदी देखा, समुद्रासी जाती उदका, परतो न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते. अहो रात्री जाती पळोन, ऐसे निश्चये जाणोन, पुण्य न करीती जे जन, ते पशु समान परियेसा. जया दिवशी पुण्य घडले नाही, वृथा गेला दिवस पाही, तया यमासी करुणा नाही, करावे पुण्य तात्काळ. पुत्र दारा धन गोधन, आयुष्य देह येणे गुण, जे जन निश्चित म्हणती जाण, ते पशु सम परियेसी. जैसी सुश्री मनुष्यासी, भक्षिती होय परियेसी, तैसे या शरीरासी, वृद्धाप्य भक्षी अवधारा. या कारणे तारुण्यपणी, करावे पुण्य विद्वज्जनी, आम्हा का हो वर्जिसी जननी, काय बुद्धी बरवी असे. जो यमाचा असेल इष्ट, त्याने करावा आळस हट्ट, अमरत्वे असेल जो सुभट, त्याने पुढे धर्म करावा. संसार म्हणजे स्वप्नापरी, जैसे पुष्प असे मोगरी, सवेची होय शुष्कापरी, तया सम देह जाणा. जैसे विजू असे लवत, सवेची होय अव्यक्त, तैसे प्राय देह होत, स्थिर नोहे परियेसा. ऐसे नाना परी देखा, बोधिदा झाला जननी जनका, विस्मय करती सभा लोका, बाळक केवी तत्व सांगतो. ऐकोन पुत्राचे वचन, माता करी तसे नमन, देवा निरोपिले ज्ञान, विनंती माझी परिसावी. तुवा निरोपिले आम्हासी, पुत्र चवघे होतील ऐसी, विश्वास नभे गा मानसी, कुळदेवता पुत्रराया. जवबरी होय एक सुत, तवबरी राहावे समीपत, निरोपने दी तवबरी सत्य, म्हणून विनवी तये वेळी. माझे वचन अव्हेरुनी, जाशील जरी निघोनी, प्राण देईन तत्क्षणी, हा निश्चय अवधारी. पुत्र नवसी तू आम्हासी, आमुचे कुळदैवत होसी, सत्य करी गा वचनासी, बोल आपुले दातारा. ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु बोलती हा सोन, आमचे बोल सत्य जाण, तुझे वाक्य निर्धारी नपा.
तुते होताची पुत्र दोनी, निरोप द्यावा संतोषोनी, मग न राहे ऐक जननी, बोला पुले सत्य करी. संवत्सर एक तुझ्या घरी, राहू माते निर्धारी, वासना पुरतील तुझ्या जरी, मग निरोप दे मज. ऐसी करून या निगुती, राहिले श्री गुरु अतिप्रीती, वेदाभ्यास शिकविती, शिष्य वर्गा बहुतांसी. नगर लोक विस्मय करीती, अभिनव झाले ऐसे म्हणती, बाळ पहा हो वर्षे साती, चारी वेद सांगतसे. विद्वानाहून विद्वान विद्यार्थी, तिन्ही वेद पढती, षटशास्त्री जे म्हणविती, तेही येती शिकावया. येणे परी तया घरी, राहिले गुरु प्रीती करी, माता झाली गरोदरी, महानंद करीतसे. नित्य पूजिते पुत्रासी, ठेवून भाव कुळदैवत ऐसी, निधान लाधे एखाद्यासी, काय सांगो संतोष त्यांचा. तव नवमास झाले अंतर्वत्नी, माता झाली प्रसूती, पुत्र झाले युग्मख्याती, अतिसुंदर परियेसा. पुत्र झालय उल्हास थोर, माता पिता संतोष फार, आशीर्वचन असे गुरु, सत्य केवी होईल. या कारणे गुरुवचन, सत्य मानावे विद्वज्जन, जैसे असेल अंतःकरण, तैसे होईल परियेसा. ऐशा परिवर्ष एक, त्रिमासी झाले ते बाळक, खेळवी तसे माता ऐक, आले श्री गुरु तयांजवळी. जननी ऐक माझे वचना, झाली तुझी मनकामना, दोघे पुत्र निधाना, पूर्णायुषी आहे ती जाण. आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक, असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाणा. आता आमुते निरोपावे, जाऊ आम्ही स्वभावे, संतोष रूपी तुम्ही भावे, म्हणून निरोप घेती तये वेळी. संतोषोनी माता पिता, चरणांवरी ठेविती माथा, स्वामी आमुच्या कुळदेवता, अशक्य आम्ही बोलावया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप न कळे कवण, माया मोहे वेष्टोन, नेनोची महिमान तुझे. माया प्रपंचे वेष्टोन, तू ते जरी सुत म्हणून, एके समये निष्ठूर बोलो वचन, क्षमा करणे स्वामिया. सहभोजन शयनासी, तू ते गांजो भुके जोनी, कडे नखेची उबगोनी, क्षमा करी गा देवराया. तारका मुचे वंशासी, बापा तू अवतरलासी, प्रदोष पूजा फळासी, आली माते स्वामिया. आता आम्हा काय गती, सांगा स्वामी कृपामूर्ती, जनन मरण ह्यातन याती, कडे करावे दातारा. सगरांवरी जैसी गंगा, तैसा तुवा आलासी चांगा, पावन केलेसी माझे अंगा, उभय कुळे 42. आम्हा ठेविसी कवणेपरी, या धुरंधर संसारी, तुझे दर्शन नोहे तरी, केवी वाचो प्राणात्मजा. ऐकोनी माता पितयांचे वचन, बोलती श्री गुरु आपण, जे जे समयी तुमचे मन, स्मरण करील आम्हासी. स्मरण करिता तुम्हा जवळी, असे न जननी मी तात्काळी, न करावी चिंता वेळोवेळी, म्हणून भाक देतसे. आणिक कन्या पुत्र तिनी, होतील ऐक तू भवानी, दैन्य नाही तुमच्या भुवनी, सदा श्रीमंत नांदाल. जन्मांतरी परमेश्वरासी, पूजा केली तुवा प्रदोषी, याची महिमा आहे ऐसी, जन्मोजन्मी श्रियायुक्त. इह सौख्य होय ऐक, देहांती जाणा परमलोक, पूजा करिता पिनाक, पुनर्जन्म तुम्हा नाही. तुवा आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार, वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरोप दे आता. पुनर्दर्शन तुम्हासी, होईल ऐका वर्षे 30, जावोनी बदरी वनासी, म्हणून निघती तये वेळी. निरोप घेवोनी तये वेळा, श्री गुरु निघाले अवलीळा, नगर लोक येती सकळा, माता पिता बोळविती. म्हणती समस्त नगर नारी, तपासी निघाला ब्रह्मचारी, होईल पुरुष अवतारी, मनुष्य देही दिसतसे. एक म्हणती पहा हो नवल, तपासी निघाला असे बाळ,
माता पिता सुखे केवळ निरोप देती कौतुके. कैसे यांचे अंतःकरण जैसा हो का पाषाण. मन करून निर्वाण बोळाविता ती पुत्रासी. एक म्हणती नव्हे बाळ होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ. अनुमान नव्हे हा निश्चळ वेदकेवी म्हणतसे. 7 वर्षांचे बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाखा. मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसे म्हणती साधुजन. ऐसे म्हणून साधुजन करिता ती साष्टांगी नमन. नाना परी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा. नमन करोनी सकळिक आले आपुले गृहांतिक. पुढे जाती जननी जनक पुत्रासवे बोळवीत. निजस्वरूप जननीयेसी दाविता झाला परियेसी. श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेयासी देखते झाले जनक जननी. त्रिमूर्तींचा अवतार झाला नरहरी नर. निजरूपे दिसे कर्पूर गौर पाहता नमिले चरणासी. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार. आमुचे पुण्य होते थोरू म्हणून देखिले तुमचे चरण. तू तारक विश्वासी आम्हा उद्धरिले विशेषी. पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती. ऐसे म्हणून माता पिता चरणांवरी ठेविती माथा. आलिंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करून या. संतोषोनी श्री गुरुमूर्ती आश्वास केला अतिप्रीती. पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तये वेळी. ऐसे तया संभाषोनी निरोप घेतला तत्क्षणी. परतोनी आली जनक जननी येती संतोषोनी मंदिरात. वरदमूर्ती श्री गुरुराणा निघाला जावया बदरी वना. पातला आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी. विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी. राहुनिया तया स्थानी अनुष्ठिती श्री गुरु शिरोमणी. विश्वेश्वराचे दर्शिनी पूजा करीती आत्मा रामासी. येणे परी तया स्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी. अष्टांग योगे करूनी तप करीती परियेसा. तया काशी नगरात तापसी असती आणिक बहुत. संन्यासी यती अवधूत तप करीती दारुण. तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी. करिता ती तपस्वी येरी अभिनव करीती मनात. म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी. कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियेसा. शरीर स्वार्थ नाही यासी योग्य होय हा संन्यासी. स्नान करीतो त्रिकाळेसी मणिकर्णिका तीर्थात. ऐसे स्तोत्र नित्य करीती समस्त संन्यासी येती. वृद्ध होता एकयती कृष्ण सरस्वती नामे. तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी. सदा देखो निया नयनी स्नेह भावे भावी तसे. म्हणे समस्त यतीश्वरांसी न म्हणा नर ब्रह्मचारीसी. अवतार पुरुष अतितापसी विश्ववंद्य दिसतसे. वयसा धाकुटा म्हणोनी नमन न कराल न मुनी तुम्ही. प्रख्यात मूर्ती हा त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा. वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांसी. विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती. या कारणे आम्ही यासी विनवू परोपकारासी. संन्यास देता समस्तांसी भक्ती होईल स्थिरमनी. लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ. याचे दर्शन मात्रे पुनीत आम्ही परियेसा. या कारणे बाळकासी विनवू आम्ही विनयेसी. आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे. म्हणून आले तया जवळी विनविता ती मुनी सकळी. ऐकतापसी स्तोम मौळी विनंती असे परियेसा. लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे. आम्हा समस्ता उद्धरणे पूजा घेणे आम्हा करवी. या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करती सकळी जन. स्थापना करणार कवण न दिसती भूमीवरी. यज्ञदानम गवालंभम संन्यासम फलपैत्रकम. देवराच्य सुतोत्पत्तीम कलौ पंचविवर्जये. टीका.
यज्ञ दान गबालंभन संन्यास घेता अतिदूषण फलपैतृक भात्रांगना करू नये म्हणताती. करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेदसम्मत विख्यात. पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळ ही जनी श्री शंकराचार्य अवतरोनी स्थापना केली परियेसा. तयावरी तुके दिवस चालता आला संन्यास मार्ग कलिप्रबल होता नाश पुनरपिनिंदा करिता ती. आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपा सागर म्हणते सकळ मुनिजन. ऐकोन त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रय देती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परियेसा. ऐसे म्हणता सिद्धमुनी विनवी तसे नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनिराया. म्हणती श्री गुरु तोच जगद्गुरु त्याते झाला आणिक गुरु त्रयमूर्तीचा अवतारू कवणे परी दिसतसे. सिद्ध म्हणे शिष्यासी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ केवी गुरु. आठवा अवतार श्रीकृष्ण देवासी सांदीपणे जाहला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तयापरी रहाटावे. या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला हो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्याते मानिले. शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरूपिलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या. समस्त यतीश्वराहून तयासी दिधला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळपीठ. विस्तारून आम्हासी निरोपावे कृपेसी तेणे माझे मानसी संतोष होईल स्वामिया. ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता मूळपीठ आद्यंता गुरुसंतती परियेसा. आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्त्र गुरु हे मूळपीठ अवधारी. त्यानंतर वसिष्ठ गुरु तेथोनी शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा. तयापासून शुक गुरु जाण गौड पादचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य तो शंकर जाहला. तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधी गिरिय त्यांचा शिष्य सिंहगिरीय ईश्वर तीर्थ पुढे झाले. तदनंतर नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरुसंतती अवधारी. मग तयापासोनी विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियेसा. त्याचा शिष्य मळियानंद देवता तीर्थ सरस्वती वृंद तेथोनिया सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणेपरी. यादवेंद्र मुनींचा शिष्य तोच श्रीकृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यास म्हणून विशेष मानिती. येणेपरी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून विनंतीची समस्त तया काशी नगरात. ख्याती केली अतिगहनी तया वाराणसी भुवनी यती समस्त येऊनी सेवा करीती श्री गुरुची. मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समेत मुनी उत्तर तीर्थ बदरी वनी अनंत तीर्थे पहावया. सव्य घालूनी मेरूसी तीर्थे नवखंड क्षितीसी सांगता विस्तार बहुवसी ऐक शिष्या नामकर्णी. समस्त तीर्थ अवलोकित सवे शिष्य यतीन सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी. सिद्ध म्हणे नामांकिता समस्त चरित्र सांगता विस्तार होईल बहुकथा म्हणून तावन मात्र सांगतो परियेसी. समस्त महिमा सांगावयासी शक्ती कैची आम्हासी अनंत महिमा त्रैमूर्तीसी गुरुचरित्र परियेसी. गंगा सागरा पासाव तटाका यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येते झाले परियेसा. तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी
उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियेसा नाव माधव सरस्वती तया शिष्या ते ठेविती तयावरी अतिप्रीती शिष्यांमध्ये परियेसा सिद्ध म्हणे नामकरणी शिष्य झाले जेणे गुणी अखिल यती नामकरणी सांगेन ऐका एकचित्ते गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरुचातुर्थाश्रम ग्रहणं गुरु परंपरा कथनं नाम द्वादशोऽध्यायः। शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु। जय श्री काका साई राम।